मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्तावित वाढवण प्रकल्पाचा आढावा घेतलाय। जगातलं सर्वात मोठं जहाजही आता वाढवणला येईल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला। तर विकास कामं करत असताना आम्ही जबरदस्तीने भूसंपादन करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। आदिवासी मच्छीमार यांचं पुनर्वसन करून भूसंपादन करणार असल्याचं फडणवीस म्हणाले। वाढवणमुळे 10 लाख रोजगार निर्मिती होणार आहे। यामध्ये डहाणूमधल्या स्थानिकांना सामावून घेणार असल्याचं देखील फडणवीसांचं म्हणणं आहे। मच्छीमारांसाठी वेगळं बंदर उभं करणार असल्याचा दिलासाही त्यांनी दिलाय। हे जे बंदर आपण बांधतोय हे जेएनपीटीच्या 3 पट मोठं आहे। याच्यामध्ये जेएनपीटी पेक्षा 3 पट जास्त क्षमता असणार आहे। हे देशातलं सगळ्यात मोठं बंदर आहे। जगातल्या पहिल्या 10 मधलं हे बंदर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं देशामध्ये अशी साईट कुठेच नाही 20 मीटर डीप ड्राफ्ट असलेलं अशा प्रकारचे बंदर आहे। जगातली जी सगळ्यात मोठी शिप आहे, सगळ्यात मोठी वेसल आहे, ती आता भारतात येऊ शकत नाही, त्याला दूर डॉक करावं लागतं। पण हे बंदर झाल्यानंतर त्या बंदरावर जगातली सगळ्यात मोठी शिप देखील येऊ शकेल अशा पद्धतीची याची रचना आहे। या संदर्भात आता काम फार वेगानं पुढे चाललेलं आहे। पालघर जिल्ह्यातल्या विविध प्रकल्पाची पाहणी करण्याकरता आम्ही आलो आहोत। येताना पहिल्यांदा आम्ही जे बुलेट ट्रेनचं बोईसर स्टेशन आहे त्या स्टेशनची पाहणी केली। त्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं चाललेलं आहे आणि डिसेंबर 27 पर्यंत ते सगळं काम पूर्ण करण्याचं नियोजन आहे। त्यामुळे त्या काळात मग आपल्याला बुलेट ट्रेन जी आहे ती या ठिकाणी मिळू शकते आणि त्या बुलेट ट्रेनमुळे विशेषतः त्याची आपल्याला माहिती आहे 2 स्टॉप आहे, एक बोईसरला आहे आणि विरारला आहे। याच्यामुळे खूप मोठी एक इकॉनॉमिक डेव्हलपमेंट करता एरिया त्याच्यामुळे ओपन अप होईल। या सगळ्या प्रकल्पांची पाहणी आज मी करतोय आणि या सगळ्या प्रकल्पांमुळे चौथी मुंबई जी आहे ती या भागामध्ये तयार होणार आहे। एक मोठी आर्थिक अशा प्रकारची गुंतवणूक येणार आहे आणि आमचा प्रयत्न आहे की या संपूर्ण आर्थिक परिवर्तनामध्ये स्थानिकांना सामील करून घेण्याकरता मग इथलं ITI आहे त्याचं अपग्रेडेशन करून इथे मोठ्या फिशरी इन्स्टिट्यूट तयार करून या ठिकाणी स्किल डेव्हलपमेंटचं काम ऑलरेडी आपण सुरू केलेलं आहे। त्याच्या माध्यमातून स्थानिकांना या परिवर्तनाचा फायदा कसा मिळेल हा प्रयत्न आपला चाललेला आहे। तर ही पाहणी केल्याच्या नंतर मुख्यमंत्र्यांनी नेमकी कोणकोणती माहिती दिलेली आहे, कोणकोणते प्रकल्प आहेत आपण जाणून घेऊया। डिसेंबर पर्यंत 2027च्या डिसेंबर पर्यंत बुलेट ट्रेन सुरू होईल। पालघर जिल्ह्यामध्ये चौथी मुंबई उभारू। विरारजवळ नवीन विमानतळ उभारलं जाईल। मच्छीमारांसाठी वाढवण याच ठिकाणी स्वतंत्र बंदर देखील उभारलं जाणार आहे। तर 10 लाख रोजगार देताना तिथल्या स्थानिकांना प्राधान्य दिलं जाईल।